वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत पवित्र, फलदायी आणि दुर्मिळ अशा व्रताविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 2026 या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 6 जानेवारी रोजी अंगारक चतुर्थी योग आलेला आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीचे, प्रत्येक वाराचे वेगळे असे महत्त्व आहे. त्यामध्ये चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय अशी मानली जाते. जेव्हा ही तिथी मंगळवारी येते तेव्हा ती साधी चतुर्थी न राहता अंगारक चतुर्थी बनते. अंगारक चतुर्थी हे केवळ एक व्रत नसून ती संकटातून मुक्ती देणारी, त्याचप्रमाणे मनोकामना पूर्ण करणारी आणि जीवनातील अडथळे दूर करणारी एक दिव्य संधीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंगारक चतुर्थी म्हणजे काय, अंगारक चतुर्थीचे महत्त्व, त्याचप्रमाणे अंगारक चतुर्थीची पौराणिक कथा, व्रतविधी, पूजेसाठीचे आवश्यक असणारे साहित्य आणि पूजेचे विशेष नियम. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चतुर्थी ही गणपती बाप्पांची तिथी आहे. अंगारक हा शब्द मंगळ या ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ या ग्रहाचे दुसरे नाव अंगारक असे आहे आणि म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी गणेशाची केली जाणारी उपासना ही थेट गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते आणि भक्तांच्या सर्व इच्छा या लवकर पूर्ण होतात. यावर्षी 6 जानेवारी रोजी अंगारक चतुर्थी हा योग आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षासाठीच अत्यंत शुभ असा हा योग आहे. या दिवशी व्रत केल्याने वर्षभरामधील आपल्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे आर्थिक समस्या कमी होतात, कर्जमुक्ती मिळते, आरोग्य उत्तम राहते. विवाह, नोकरी, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात. अंगारक चतुर्थी बाबतची पौराणिक कथा अशी आहे की एकेकाळी पृथ्वी देवीने भगवान श्री गणेशांची कठोर तपश्चर्या केली. गणपती बाप्पा त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न झाले आणि पृथ्वी देवीला वरदान दिले. पृथ्वी देवीने विनंती केली होती की हे गणनायका, माझ्या पोटी जन्म घेऊन मला कृतार्थ करा. त्यावेळी भगवान गणेश हे पृथ्वी देवीच्या पोटी जन्माला आले आणि हा बालकच पुढे अंगारक म्हणून ओळखला जाऊ लागला. अंगारक हा बालक अत्यंत पराक्रमी, तेजस्वी आणि गणेश भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी त्याला वरदान दिले की जो कोणी मंगळवारी चतुर्थीचे व्रत करेल त्याच्या जीवनामध्ये सर्व संकटे दूर होतील. आणि तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखले जाऊ लागले. दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा. या दिवशी खोटे बोलू नये, राग द्वेष टाळावा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवावा. अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप नक्की करावा. त्याचप्रमाणे अंगारक चतुर्थी व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी. त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे वाचन करावे. गणपती बाप्पांची आरती म्हणून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. अंगारक चतुर्थीचे व्रत केले असता आपल्या पत्रिकेमधील
मंगळ दोष या ग्रहाची शांती होते. त्याचप्रमाणे विवाहामधील अडथळे देखील दूर होतात. संतान सुख प्राप्ती होते, आर्थिक स्थैर्य लाभते आणि मानसिक शांतता मिळते. त्यामुळेच गणपती बाप्पांची सेवा नक्की करावी. गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष यांचे आपल्याला शक्य होतील तेवढे पाठ नक्की करावेत व गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. व्हिडिओ शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपतये नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.